नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. माजी कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांकडे सापडली 82,89,000ची बेहिशोबी मालमत्ता. सांगली जिल्हा परिषदेमधून निवृत्त झालेल्या माजी कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांकडे तब्बल 82,89,000 रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी कनिष्ठ लेखा अधिकारी अण्णासाहेब पाटील सांगली जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असताना त्यांनी भ्रष्ट मार्गाने मोठी संपत्ती मिळवली असल्याच्या तक्रारी अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे आला होता. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची तपासणी केली असता अण्णासाहेब पाटील यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा 44% अधिक 82,89,000ची मालमत्ता मिळून आली. शासकीय सेवेत असताना भ्रष्ट मार्गाने बेशुभी संपत्ती मिळवल्याप्रकरणी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.